श्याम सकल केन्ना मारता ट्राय करचे हाय टीव्ही मरे श्याम सकल आले मातशे जाले टाइम जाला कट कर ओके सगळ्यांक तुमकां देव बरो दीस दिवं मे गॉड ब्लेस ऑल ऑफ अस आणि गुड इवनिंग आनी देव बरो सांज आयज ही प्रेस घेवपाक कारण आसलोले म्हणटलो हांव की एक्टिविस्टांचे जायते फावटी एलिगेशनां येतात आमी ती कोडू वखद म्हणून आमी आवंडे घेवतात वी टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट बट जेन्ना कोण टॉम डिक एंड हॅरी आमचेर एलिगेशन घालता आमी समजून व्हरूंक शकता पूण जेन्ना प्रोमिनंट पर्सनॅलिटीज जे वेल नोन इन द सोसायटी असले मनीस जेन्ना आमचेर एलिगेशन घातले जाल्यार तांकां आमी जबाब दिवचो पडटा आनी दुसरें म्हणल्यार वी डोंट हॅव रिग्रेट्स इवन प्रोमिनंट पर्सनॅलिटीज जेन्ना आमचेर एलिगेशन घातले जाल्यार स्पेशली जे मनीस आमी ज्या मनशांक ज्या पार्टी आमी झुजतात जे आमचे मनीस म्हणून आसतात आमी एकवटान रावन असले मनीस जेन्ना आमचेर अशी बेकायदा बेबुनियाद एलिगेशनां घालतात तेन्ना दूख जाता आनी चड करून म्हणणी आसा लोखंडाचेर मारल्यार चड आवाज येता आमी नॉर्मली वी अटॅक द प्रेझेंट गव्हर्मेंट बट ओपोजिशनाक म्हणून आमी सोडिनात तो ओपोजिशन मागीर MLA जावं ना MP जावं राज्यसभा जावं लोकसभा जावं तो CM जावं तो प्रधानमंत्री जावं त्या भायर सोसायटीन कितें वयर सकयल जाता आमच्या कडेन जाता तेन्ना टायम मेवता तेन्ना आमच्या मनान पटलें जाल्यार आमी ते मुद्दे घेते कोण एक्टिविस्ट हांगाचे कोणाचो पेड रोलाचेर आसना सो आमकां जाव पसून आमी गोंयचे पासत वावरतात आनी वावरतले गेले ते दिसांनी तुमी पळयले एक वीक जालो मायज आरोप प्रति आरोप जाता एलिगेशन काउंटर एलिगेशन विथ रिस्पेक्ट टू लॉट ऑफ इश्यूज तेजेर आमी जबाब दिवपाक म्हूण आयलेले पूण आमी जो आरोप करताले तांकांय आमी रिक्वेस्ट केले दॅट धीस एलिगेशन्स हॅज टू कम विथ एविडन्स ना जाल्यार आमी तेजो जबाब दितले म्हूण आयज आमी ही मिटींग थारायलेली पूण आवचीत सुमार 1-2 वरांचेर तेजे आमकां एलिगेशनाचेर क्लॅरिफिकेशन आयलें आनी दे सॉर्ट आउट फॉर अ रिग्रेट सो पूण थोड्यो वस्तू ज्यो स्पश्ट करपाक जाय ते आमी करतले म्हाजो आयचो मेन मुद्दो सगळ्यांक ते कोण एक्टिविस्ट जावं सिविलियन जावं पॉलिटिशियन जावं रिलिजियस लोक जावं प्रोमिनंट मनीस इन्फ्लुएन्शियल मनीस हू मेक अ डिफरन्स इन द सोसायटी ह्या मनशांनी हेच्या फुडें पासून कोणूय एक्टिविस्टाचेर फॉल्स एलिगेशन घातले जाल्यार आमी फाटीं फुडें सरचे ना जाल्यार कोणूय एक्टिविस्टांनी पैसे घेता कितें घेतला जाल्यार थंय ऑन द स्पॉट दे हॅव टू बी एक्सपोज्ड सो दॅट वी कॅन प्रोटेक्ट आवरसेल्व्स ऑल्सो एक्टिविस्ट पैसे घेना कांय करना एक्टिविस्ट सांत हांव म्हणना बट एलिगेशन घालून घालून विदाउट एविडन्स हेच्या फुडें लेट दिस बी अ लेसन टू एवरीबडी false allegations without evidence
और प्रायमा फेसी एविडन्स और सर्कमस्टेन्शियल एविडन्स कोणाचेरी एलिगेशन घालप ना. आनी हांव मागता आमचें गोंय बागाराचें गोंय आमचें माणकुलें गोंय आमी सगळ्यांनी एकठांय रावन सांबाळुया. देव बरें करूं. आयची प्रेस घेवपाचें कारण एंटनी बाबान तुमकां सांगलें की आमचेर ते दिसा एक्टिविस्ट म्हणून एक्टिविस्ट ती बॅगां घेता म्हणून एक एलिगेशन जाल्लेलें आनी तेचें आयज स्पश्टीकरण जालां आनी तें स्पश्टीकरण जालां म्हणून एंटनी बाबान ताका आमी माफ करपाक सगळें उबे आहा. पूण आमचेर जेन्ना तुमी एलिगेशन घालतले न्हू तेन्ना 10 फावटी पयलीं चिंता आनी तुमी वीथ प्रूफ एलिगेशन घालू नाका म्हणिना. जर खरेंच जर कोणी पयशे घेतले न्हू जाल्यार वीथ प्रूफ एलिगेशन घाला. आयज हांव सगळ्या गोंयकारांक सांगपाक सोदतां आयज ह्या एक्टिविजमा खातीर आमची फॅमिली डिस्टर्ब आहा, पर्सनल लायफ डिस्टर्ब आहा, बिझनस डिस्टर्ब आहा, तरी पूण टायम काडून रिस्क घेवन कितें आमी हो एक्टिविजम करता कितें. आनी इतलो सुद्दां भंय आसता की एकटो जेन्ना खंय आसता न्हू की कोण ना कोण एटॅक करीत गाय कितें कोण सूड बुद्दीन कोण जीव घेत गाय ह्या जिवाचो सुद्दां भंय आसता. तरी पूण करता कित्याक लोक कोण फुडें सराना म्हणून आमकां उलोवचें पडटा. हांवें पयर जेन्ना कॅप्टन विरियटोक एक प्रश्न विचारलो की बाबा रे तुका कोळसो जावो गाय घरा मोडलेली जाय, म्हाजो तेणी अर्थाचो अनर्थ केलो. म्हाजें म्हणणें कितें आसलेलें आमी आयज मेरेन आमकां गोंयान कोळसो नाका म्हणून झगडले. तूं मेंबर ऑफ पार्लमेंट जातकूच पार्लमेंटान तूं उलयलो बरी गजाल, पूण ग्राउंड लेवलाचेर जे NGOज एक्टिविस्ट झगडटाले तांकां तूं लागीं करून परत हो मुवमेंट आमी फुडें व्हरया म्हणून तूं तांकां तयार केले. आतां 6 म्हयने जायत आयले इलेक्शन जावन कितें तूं तो इनिशिएटीव घेवकूच ना. मागीर आमी कितें चिंतपाचें. आमी ग्राउंडार आमचो मुद्दो आयज मेरेन तोच आसा. आमकां गोंयान कोळसो नाका कित्याक आयज मुर्मुगांवान ज्या पद्दतीन लोक कोल ब्रीथ करता, आयज अदानी आनी JSW ज्या पद्दतीन कोल हाडटा कितें ताका हिशोब आनी कोत ना. आनी इन फ्युचर जर हो कोल असो वाडत रावलो जाल्यार ही डबल ट्रॅकिंग जाली सगळी कंप्लीट जाल्यार फाल्यां सकाळीं विचारपाची गरज ना कितें फूल ट्रॅक लायन आख्खो कोलमय जातलो. आयज आमी लिटरली आयज आमी दुयेंस ब्रीथ करता ह्या कोळशा खातीर. आनी हेच्या पयलीं कितलेशे एक्टिविस्ट NGOज झगडले हेचे खातीर. जाल्यार हांव म्हणटा तो मुद्दो कित्याक फुडें व्हरना, मुद्दो कित्याक फुडें वचना हो म्हाजो प्रश्न. ह्या प्रश्न हो सायडीकूच दवरलो आनी एक्टिविस्टांचेर एलिगेशन एक्टिविस्टां बॅगां घेता एक्टिविस्टां हे जाता. सो मागीर एंटनी बाबाक आमी सांगलें सर हे कितें म्हणटा तें तुमी पळया म्हणून. आनी तेचेर आमकां एंटनी डिसिल्वान गायड केलें आनी आमकां सिस्टमॅटिकली सांगलें तुमी वोगी रावा कितें आहा तें आमी पळोवया. आमी सगळे एक कोणी जर कांय घेवंक ना जाल्यार भिवपाची गरज ना कितें हे एंटनी सराचें स्टेटमेंट. सो आयज आमी सगळे जाण एक जावन आनी एक सांगपाक सोदता आमी एक्टिविस्ट सगळे वांगडा आसा एकवट आसा. तुमच्या राजकारण्या भशेन आमच्या मदीं डिव्हिजन ना आनी हो एकवट हें गोंय वाचोवपाक आसा. आनी वी आर अ स्ट्रॉंग ऑपोजिशन रायट नाव. आयज ऑपोजिशन मेल्लेलें आसा आनी आमी एक्टिविस्ट आहा. आमी मुद्दे रेज करता, आमी ग्राउंडाचेर भोंवता, डेली मुद्दे घेता, हे गोंया खातीर घेता. हांगासर आनी एक हांव मेसेज दिवंक सोदता. हिंदू एक्टिविस्ट, मुस्लीम एक्टिविस्ट, क्रिश्चन एक्टिविस्ट आमच्या मदीं कोण ना. हे सगळे एक्टिविस्ट आनी आमी सगळे भाव. वी आर अ फॅमिली. आमच्या मदीं जात ही ना. आमी हिंदूं खातीरूय वावरतले, क्रिस्तावां खातीरूय वावरतले, मुस्लिमां खातीरूय वावरतले आनी सत्या खातीर वावरतले. खोट्या खातीर आमी वावरचे ना. कितें आयज काळाची गरज आसा. एकूच हांव काँग्रेस पार्टीक सांगपाक सोदतां आमची म्हादई वाचोवपाचें तुमच्या हातीन आसा. आनी आयज हांव तुमकां रिक्वेस्ट करता की तुमी आयज गोंयचें डेलिगेशन घेवन कर्नाटकाच्या चीफ मिनिस्टराक मेळोन आयज म्हादईचो मुद्दो डिस्कस करपाची गरज आसा. होच मुद्दो आमी दिल्ली वचून डिस्कस केल्लो आसा. देव बरें करूं. रामान एंटनी उलयलो. आमी काही दिसांनी एलिगेशन जाताले आमी सारकें आमच्या काँग्रेसीचो प्रेजिडेंटाक मेवला म्हणून. सी आमच्या शेड्युलान काँग्रेसीचो एकलोच प्रेजिडेंट ना आसलो. आमकां जो आपाचो प्रेजिडेंटाक आमी अपॉयंटमेंट मागलेलो पूण तो कांय कारणाक लागून आउट ऑफ स्टेशन आहा म्हणून तो मेवना. तसो आमी राहुल गांधीचो अपॉयंटमेंट ट्राय केल्लो तोय आउट ऑफ स्टेशन आहलो. सी आनी अपॉयंटमेंट घेवपाक जो प्रोसिजर लागता जो मेल जावं जे तेंचे PA कडेन कॉर्डिनेशन ते आमी सगळे करून आमकां अपॉयंटमेंट मेवला. आमी डायरेक्ट कोणाचो अपॉयंटमेंट असो तसो भितर एंट्री घेवना. कोणाक दिसता तेणी व्हेरीफाय करचें आमी मेल घातला काय तांकां मेवला. आमी सारको प्रोसिजर करून घेतलेलो आहा. आनी कित्याक काँग्रेस जावन एक प्रिंसिपल ओपोजिशन पार्टी ताका लागून आमी तेच्या पार्टीच्या प्रेजिडेंटाक मेवले. तशें आमी आपाच्या प्रेजिडेंटाक मेवंक ट्राय करताले पूण तो नासलो. सो आमकां दुसरो लिडर्स मेवताले पूण आमकां दुसरे लिडर्सांक मेवपाक नाका आसले. आमकां केजरीवालाक आनीक राघव चड्डा तोय आउट ऑफ स्टेशन आहलो. सो ताका लागून आमकां मेवंक मेवना आपाची लिडर्स.
सो अशें जे केन्ना पार्टीचे जे एलिगेशन्स घालता पार्टी लिडरांक तुमकां मेळपाक बॅगां लागता आमकां बॅगां लागना आमी एक्टिविस्टांनी आमकां अपॉयंटमेंट मागलो आमकां मेवलो राहुल गांधीचो अपॉयंटमेंट मेवतालो कांय कारणाक लागून मेवना आनी हेज्या पयलीं आमी दिल्ली दीस फर्स्ट ट्रीप न्हू आमची आमी जायते फावटी ट्रीप गेला दिल्ली जायते फावटी आमकां ते लोकल पार्टींचे लिडर्स येवन आमचे प्रोटेस्टाक जॉयन जाल्ले आहा आमी जेन्ना ओल्ड गोवा इलिगल बंगल्याक लागून गेला आपाचे लिडर्स MLAs आहले थिंगा काँग्रेसीचे लिडर्स आहले तेन्ना कोणें म्हणना बाबा तुमी ते कित्याक येयले काय म्हणून EVM खातीर गेल्ले सो जेन्ना अशें दिसता तुमकां बाबा तुमचे लिडरांक तुमकां एक्सेस ना दॅट इज नॉट आवर प्रॉब्लम आमी आमच्या प्रोसिजर प्रमाणे आमी एक्सेस घेतला आनी दुसरें सांगूंक शकता जेन्ना तुमी तुमचे पार्टीचे लिडर्स जो तुमचे इशू घेयना तेन्ना एक्टिविस्ट इशू घेता जशे जायते इशूज जाल्ले आहा पार्टी लिडर्सांनी केन्ना घेतलेले ना पूण एक्टिविस्टांनी घेवन सॉल्व केल्ले आहा ओल्ड गोवा इलिगल बंगल्याचे उलयले ओल्ड गोवा इलिगल बंगल्या सायडीक 21 गोस्ट हाऊस येताले आमी एक्टिविस्ट रामा आहा शंकर आहलो आमचो एंटनी आहलो आमी इन्स्टिट्यूट मिनिस्टर प्रकांतान इशू रेज केलो तेजे उपरांत कॉन्क्लुडेड रिजन पावले हाऊस नंबर रिवोक जाल्ले आहा तेजे उपरांत इन्स्पेक्शन जाल्ले तेणी सांगले 2 नंबर आहा म्हणून 4 हाऊस स्ट्रक्चर्स ते आफ्टर इन्स्पेक्शन आमकां 2 स्ट्रक्चर्स मेवले सो हितून आमी आमच्या एफर्ट्साक लागून 19 हाऊस नंबर थिंगा रिवोक जाल्ले आहा खंयच्या पार्टीन येवन तो इशू घेवं ना सिमिलर तो चायनाचो इलिगल बंगलो तसोच थिंगा आनीक जातले आहले सो जायते इशूज आहा EVM जावं रिवर नॅशनलायझेशन जावं भुतानी एक्टिविस्टांनी रेज केल्लो इशू पार्टी केन्ना जावन फुडें येवन आहली सो तुमी एवरी टायम पार्टीक टार्गेट आमच्या एक्टिविस्टांक टार्गेट करनाका तुमी तुमचे जेन्ना ओपोजिशन पार्टी जावन फाटी पडटा तेन्ना एक्टिविस्ट फुडें सरता हें काम तुमी ओपोजिशन पार्टीचें तुमकां जर आमी कितें करता वायट दिसला जाल्यार तुमी करप आसता तें आमचें काम न्हू तें आमी तुमी करता म्हणून आमी करूंक पावता आनी ओपलायन एलिगेशन आमकां कित्याक लागून तुमी केल्ले जाल्यार आमकां दिल्ली वचपाची गरज नासली तुमी केल्ले जाल्यार आमी सुसेगाद रावतले आमकां कित्याक रस्त्यार येवंक जाय बंद सो एकूच क्लॅरिफिकेशन करता कोणाक कितें जाय आमचे कडेन सर आमकां सगळें डॉक्युमेंटेशन आहा जे अपॉयंटमेंट घेतला सारको प्रोसिजर करून अपॉयंटमेंट घेतलेलो आसा थँक्यू म्हजें नांव सय्यद इफ्तियाज आज आमी आझाद मैदानाचेर आयिल्ले आसा जायते प्रयत्न जावपाक लागल्यात आमचे मदें फूट घालपाची तो एंटनी सर जावं शंकर जावं रामा जावं ग्लेन जावं इफ्तियाज जावं आमी सगळे एक हांगा आनी अशेच भाशेन गोवा जो आसा आमचो गोवा फुल्ल गोवा युनिटी इन डायवर्सिटी आमची ताकद आमी मेळून रावले हांगा मोगान रावल्या बायपासान रावल्यात एक स्टेप पावल्यात आमी अशेंच रावतले आनी थोडे जे पॉलिटिशियन्स आसा थोडी पॉलिटिकल पार्टीज जे आसा ते आमचे म्हणजे फूट घालपाक भायले लोक पासून हाडपाक लागले ते बंद जावपाक जाय आनी थोडे जे गुट्स आसतात हांगा थंय काम करतात नॉर्थाक सावथाक एक कितें म्हणटा ताका हेट क्रिएट करतात ते पासून बंद जावपाक जाय तर गोंयकार पिसोनू हे इशू डायवर्ट करपा खातीर हे सरकार सगळी प्रयत्न करपाक लागले कित्याक कम्युनल इशू जेन्ना हाडटा तेन्ना लोक ते कम्युनल इशूवान बांदून उरता आनी ते ताजे फाटल्यान पडटा आनी इशू जो उरता मेन इशू जो गोंयचो आसा तो तसोच उरता ताका लागून हे सगळे प्रयत्न जाल्ले आसा पूण आमी गोंयकार पिशे न्हू आतां आमी सगळे स्टडी केल्ली आसा आमी सगळे जाणात की हे कशे भाशेन हे सरकार काम करता दिस आर ऑल पॉलिसिझम सिस्टम ऑफ वर्किंग हे आमी जावपाक दिवपाना गोंयांत आमी सगळे एक्टिविस्ट जे एक आसात हांगा आहात तेय एक्टिविस्ट न्हू आमी सगळे गोंयचे एक्टिविस्ट सगळे एक आसात आमी वेळून काम करतले आनी गोंयांक सांबाळटले जे आमी प्रयत्न करीत आसा ते आमी प्रयत्न चालूच दवरतले देव बरें करूं पहिली गजाल म्हणटा ती 7 दीस एंथनी सर आणि बाकीचे शंकर ग्लेन इफ्तियाज बाब आणि माझे फक्त म्हणपालो रामा कंट्रोल कर उलयनाका आणि हांवें ते मान्य केले आणि हांव ओगी रावलो कित्याक गोंयान ऑलरेडी डिविजन्स भरपूर जाल्ले आसा आणि हे डिविजन जावन जावन आनी कितले डिवायड जातले सो हेका लागून ओगी रावलो पूण एक गजाल हांव सांगूंक सोदतां खंयच्याय कोणूय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह रायट फ्रॉम द पंच मेंबर टील दी MP टील द चीफ मिनिस्टर टील द प्रायम मिनिस्टर आपूण कितें उलयता तेन्ना कोणाचेरूय एलिगेशन घालता तेन्ना आपणी एविडन्स पयलीं दवरचें वाऱ्यार गोश्टी बाण मारचे न्ही कित्याक ते बाण मागीर आमकां हांगा लागता जो खऱ्यांनी काम करता पळय तो बाण मागीर हांगा लागता आनी आमी हर्ट जाता कित्याक फाल्यां सकाळीं हांव आनी एंथनी सर वांगडा भोंवता हे सगळे वांगडा भोंवता आमच्याच भितरले जर कोणी एकामेकाचे व्हिडिओ काडलो आनी ते एक्सपोज केलो तिसरे लोक जे आमकां फॉलो करता पळय ते चिंतपाक विचारता क्वेश्चन्स म्हाका कितले जाणांनी विचारले क्वेश्चन हे कितें रे कशें उलयता तुमच्याच भितरलो एक्टिविस्ट म्हणटा तुमी बॅगां घेता म्हणून
आयज तो पॉलिटिशियन जाल्लो आसा. सो ही मेसेज जी आहा पळय ती कंप्लिटली रॉंग वयताली आनी आज एक्चुअली प्रूव्ह जाल्लें आहा गोंयान. परत रिपीट करता, आयज एक्चुअली प्रूव्ह जाल्लें आहा हांगासर जितले लोक उबे आहा जेनी स्टेटमेंट काढलेलो आहा. ही सेड दॅट ही रिग्रेट फॉर सेईंग दॅट स्टेटमेंट आणि इट इज व्हेरी क्लियर राईट नाव की नो अकॉर्डिंग टू हिम देर इज नो बॅग्स विच इज बीन टेकन. तो रिग्रेट जाला त्यांनी स्टेटमेंट उलयल्लो आसला म्हणून. सो हांव मागता फुडें हेच्या फुडें कोणीच असे विशय काडचे ना. तुमचे कडेन प्रूफ आहा जाल्यार एक्सपोज करा, कित्याक आमकांय कळपाक जाय आमच्या वांगडा असलेले मनीस नेक्स्ट टायम आमकां उबे रावपा नाका न्ही. आमच्या वांगडा दुसरे त्या मनशाच्या वांगडा उबे रावपा नाका कोणी तरी पयशे बीन घेतलेले आले. पूण वाऱ्यार गोष्टी करिनाका. दुसरी गजाल हो जालो एक स्टेटमेंटाचो भाग. दुसरी गजाल म्हाका एंथनी बाबाक इफ्तियाजाक शंकर कोलजी ग्लेन आनी कोणूय एक्टिविस्ट जे आसात तनोज आसा आनी कोणूय एक्टिविस्ट आसा हेंकां तर कोणाकूय क्वेश्चन करपाक जाय जाल्यार खंयचे पॉलिटिकल पार्टीचे अप्रुवल घेवपाक लागना आनी आमी घेवचोय ना अप्रुवल. लक्षात घ्या, आमी तुमचे मेंबर न्हू. मेंबर समज जाले जाल्यार मागीर क्वेश्चन करप. आमी मेंबर न्ही, आमी चीफ मिनिस्टर न्ही, आमी खरगेक न्हू. आमी डायरेक्टली प्रायम मिनिस्टर मोदीच्या दारान सुद्दां वचपाक रेडी आसा आमी क्वेश्चन करपाक लागून तो अप्रुवल दिता जाल्यार थंयसर. पूण आमी तुमकां विचारून वयचो ना. दुसरी गजाल म्हणटा ती जेन्ना आमी थंयसर गेले तेन्ना तुमकां ऑलरेडी क्लियर केल्ले आसात की आमी अप्रुवल तेंचे कडेन पुट अप केले. प्लेन असो फक्त गव्हर्नमेंट ऑफिसरांनी वचपाचो जाल्लो. सडनली आमकां देवाच्या कृपेन आमकां सगळ्यांचो अपॉइंटमेंट मेळपाक लागलो आनी थोडे अपॉइंटमेंट मेळोंक ना तांकां मेळपाक मेळना. आनी सिन्स इंडिया अलायन्साचो जो चीफ जो हेड आसा तेकाच तर अपॉइंटमेंट मेळ्ळें आमकां आनी जाल्यार बाकीचे पार्टींक कम्युनिकेशन जालें अशें आमी धरता. कित्याक ही इज रायट इंडिया अलायन्साचो तो हेड आसा खरगे. सो आमी हे विशय जे आहा पळय पांचूय विशय जे मेजर विशय जे आहा पळय ते आमी मांडलेले आसा आनी हे मांडपाचें काम एक्चुअली पळोवपाक गेल्यार एक पॉलिटिकल पार्टीचे आसतात. अलायन्स म्हणून वचा तुम्ही, इंडिव्हिज्युअल म्हणून वचा, पूण तुम्ही सगळ्या ओपोजिशन पॉलिटिकल पार्टीज आसा ते लोकांचो वॉइस म्हणून कन्सिडर करता एक्चुअली पळोवपाक गेल्यार. बट रायट नाव सिन्स यू ऑल आर नॉट टेकन द इश्यूज टू द सेंटर, वी हॅव टेकन द इश्यूज टू द सेंटर. आमी एक्टिविस्ट एकठांय आयले आनी आमी गेले. जे मनीस आमकां क्वेश्चन करता लक्षात घेयात हा की पयशे खंयच्यान आयले, तिकेटी कोणी काडल्यो, जेवणाक कोणी दिले, त्या लोकांक क्वेश्चन करूंक सोदता. म्हादय खातीर 32 crores जे मोडला, 32 crores मोडला. कोणाचे आदवोगादांचे 32 crores मोडला. हे पयशे खंय मोडला ते फायंड आउट करा. विचार करात, या पैशांचेर विचार करात. म्हादय अजून पर्यंत पावली ना, पूण 35,000 32 crores जे आहा पळय ऑलरेडी स्पेंड केल्ले आसात. इतले पयशे गेले खंय? हे पयशे हे आमचे पयशे, टॅक्स मनी, हे टॅक्स पेयर्स मनी, हे गव्हर्नमेंटाचे थ्रू हे गेल्ले पयशे. हेका तुम्ही केन्ना विचारिल्ले ना? आमी म्हादयक लागून गेल्ले थंयसर विचारपाक. म्हादय आमची परत गोंयान केन्ना येता काय म्हणून क्वेश्चन करपाक. पूण हे पयशे जे आहा पळय जे एक्सपेंडिचर केल्ले आहा ते खंय केला अजून पर्यंत म्हादय कित्याक येना हेजेर क्वेश्चन करिना मरे. म्हळ्यार आमी तुमकां कितें दिसता फाल्यां सकाळी एंथनी बाबाक सगळ्यांची कॅपेसिटी ना सगळ्यांची तिकेटी काडून व्हरपाक? वॉट लेवल यू आर ट्रायंग टू ब्रिंग? तुम्ही एक्चुअली पळोवपाक गेल्यार ज्या लोकांक क्वेश्चन करपाचे आहा पळय त्या लोकांक क्वेश्चन करिना मरे. सरकाराक क्वेश्चन करिना मरे. 26,000 कोटीचो बजेट आसता, आज पर्यंत रस्ते खड्ड्यान कित्याक लागून पडटा ते क्वेश्चन करिना मरे. जॉब्स क्वेश्चनाचेर क्वेश्चन करिना मरे. हांव क्लियर कट सांगूंक सोदतात, जे लोक आज सोशल मिडियाचेर बशिल्ले आसात आनी दुसरे कडेकूय आसात, तुमचे पॉलिटिकल अफिलिएशन्स तुमचे पार्टी कडेन दवरात. तुमचे पॉलिटिकल अफिलिएशन तुमचे पार्टी कडेन दवरात. वी आर नॉट अ मेंबर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी. आमकां रायट आसा क्वेश्चन करपाक चीफ मिनिस्टर, तशेंच आमकां रायट आसा ओपोजिशन पार्टीक क्वेश्चन करपाक. आनी हेच्या फुडें सांगूंक सोदतात, हेच्या फुडें जरी तर ओपोजिशन आपले काम करिना जाल्यार आमी तांकां परत क्वेश्चन करतले आनी मागीर म्हणू नाका हेंच्यांनी मुखार काडले त्यांच्यांनी मुखार काडले म्हणून. इफ यू आर फेलिंग एज एन ओपोजिशन वी विल क्वेश्चन यू बिकॉज यू हॅव बीन इलेक्टेड. तुमकां वोटींग मारलेले आसात. बीजेपी फाटल्यान काँग्रेसीक मेजॉरिटी वोट्स दिल्ले आसात. तुम्ही अशें म्हणू नाका की तुमकां तुमची फाट आमी सोडटले म्हणून. बिकॉज टुडे वी हॅव अंडरस्टूड की हेच्या पयलीं ओपोजिशन वीक जायत वयता म्हणून आज एक्टिविस्टांनी सपोर्ट केलो. आज जरी तर साऊथ गोवा कॅन्डिडेट जिखला जाल्यार ताजो सगळ्यांच्याक चड एफर्ट जो घातलेलो आसा तो एक्टिविस्टांनी सोशल एक्टिविस्टांनी घातलेलो आसा आनी लोकांनी मेळून आज हो सीट जिखोवन दिल्लो आसात. आनी आमकां ह्या सीटा कडल्यान ह्या एमपी कडल्यान एक्सपेक्टेशन आसात.
दिस इज द थिंग विच वी आर ट्रायंग टू टेल. आणि आम्ही हे एक्सपेक्टेशन क्वेश्चन करतले, मेळटले, रेज करतले, परतूय करतले. पण नो वन शूड अटॅक एट एक्टिविस्ट विदाउट एनी एव्हिडन्स. इफ यू हॅव एव्हिडन्स प्लीज कम फॉरवर्ड अँड एक्सपोज अस. वी आर रेडी टू गेट एक्सपोज. कित्याक आज आमकां सरकारान तरी दवरलेच ना. सरकारान काढून काढून आमकां जमनीक मारलेले आसा, काढून काढून आमचेर केसी घातलेल्यो आसा, काढून काढून गाडयांक उजो घातलेलो आसा. सो वी आर नॉट स्कॅर्ड अबाउट दॅट, बट रिक्वेस्टिंग एव्हरीवन, इफ यू आर अ प्रिन्सिपल ओपोजिशन, behave like a principal opposition, respect the people who are actually in a opposition but not into a political party, but they are in a opposition and doing your work over there. Thank you so much. रामा, तुम्ही म्हणले क्लॅरिफिकेशन दिला आमकां, कितें तरी क्लॅरिफिकेशन दिला आमकां सांगू ना कितें क्लॅरिफिकेशन दिला, कोणे क्लॅरिफिकेशन दिला? कॅप्टन विर्याटोन जे आहा पळय आज जावन अजून ताणें पब्लिकली दिला वो तुमकां पर्सनली सांग? ना ना, ताणें प्रुडंट मिडियाचेर आज बायट दिल्ली आसात. तेणी म्हणला आय रिग्रेट म्हणला. जी स्टेटमेंटां तेणी केल्ली पयलीं पळय रिगार्डिंग दिल्ली वचपाचें, तेणी म्हणला अपॉइंटमेंट घेवन गेला. सो वॉट एवर स्टेटमेंट ही हॅव डन, ही हॅव टेकन इट बॅक अकॉर्डिंग टू दी स्टेटमेंट्स. यू कॅन चेक द स्टेटमेंट ऑन द प्रुडंट मीडिया. अँथनी बाब, तुका एक प्रश्न तुम्ही आता म्हटलं काय ऍक्टिव्हिस्ट घेता म्हटले बॅक, कोण ऍक्टिव्हिस्ट? काय ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्याचं स्टेटमेंट ना. तुवें म्हटलेलं आत्ता हांगासर घेना अशें ना, तुवें आत्ता स्टेटमेंट केल्लो होय, थोडं. कोणूय घेता आसतले जाल्यार ऍक्टिव्हिस्ट, आणि कोणाकूय दिसता कोण विजय फंडिंग करता, कोण अमित फंडिंग करता, त्या मनशांनी एव्हिडन्स घेवन येवचे. वाऱ्यार पोकी मारप ना, ते उतर तुका रिस्पेद आसना. आनी हो केन्ना कोण टॉम डिक एंड हॅरी करता न्ही, चलता, आमी ते घेवन बसना. म्हाका दीसभर नागडो करतात सोशल मिडियाचेर, कळ्ळें तुका, कितले एलिगेशनां घालतात. बट अ पर्सन ऑफ अ स्टेचर of MP, MLA, CM, then it works. Number one, maybe a civilian who has a standing in the society, त्यांना हे दुखता. इतलं सांगलं आम्ही. अमित पाटकर, विजय सरदेसाय, कुरुश सिल्वा हे म्हाका फंडिंग करतले जाल्यार हांव हिंगा उबो आसचो ना. आनी म्हाज्या असल्याक कॅपॅसिटी आसा. ह्या एक पावटी व्हरोंक ना टीम दिल्लीक. दीस इज द 5th टायम. आनी हांव परत वयतलो जानेवारी म्हयन्यात. गोंयांत कशें चलता तें पळयतले. हांव एक टीम व्हरता. वी गो डिफरंट पीपल. हांव आमच्या फुस्तार वयता रे. आनी म्हाका दिसतात पब्लिकाचे पयशे घेतला, गव्हर्मेंटाचो फंड घेतला हांवें ना, चोरून हाडल्या, कितें उलप. पण विजयान फंडिंग केला. थोडे प्रेसातले मनीस म्हाका सांगतात आमचे इन्व्हेस्टिगेशन सांगता वयनाका. प्रेसाचो मनीस तेजे इन्व्हेस्टिगेशन प्रमाणे म्हाका अमितान फंड केला. हो, बरें जाल्यार हे प्रेसाक एक्सपोज करूंक ना. तो अशें उलयनाका. पूण हांव म्हणलें आमी सगळे एकठांय रावया. म्हाजे कडेन ताकद आसा. हांव म्हाज्या फ्रेंडाक, म्हाज्या सोयऱ्यांक असो हात घातलो, 5 लाख दिवपाक रेडी आहा गोंया पासून. सो आतां एंटनी बाब, तुमी आतां चडशे घेता ते इश्यू कितें गव्हर्मेंट कितें हें करता, रॉंग करता. फॉर एक्झाम्पल म्हादय आनी हो इश्यू घेवपाक जाय आसलो ऑपोजिशनान, आनी मेन ऑपोजिशन इज काँग्रेस. आनी काँग्रेसाचोच एकलो MP तुमचेर तर टार्गेट करता अशी जाल्यार तुमकां कशें दिसता? ते काँग्रेसाक कितें दिसता मरे? काँग्रेसाक दिसता आमी काँग्रेसाचे ते हाऊसमेट आसता पळय, आमी तेंचे मेड कशे किप्स. जस्ट बिकॉज वी सपोर्ट काँग्रेस, तेंच्या भाशेन तूं काँग्रेसी, तूं आमचेर कांय उलयनाका. थोड्यांक दिसता एंटनी डिसिल्वा क्रिस्तांव, काँग्रेस क्रिस्तांवाची. तूं कित्याक उलयता? काँग्रेस गेलो, आम आदमी गेलो, गोवा फॉरवर्ड गेलो, त्या लायक कोणे रॉंग केले. 1-2 पावटी आमी वगैरे रावता. ह्या फुडें तुमी काँग्रेसीक सपोर्ट करतले? आम्ही केन्नाच करूंक ना सपोर्ट काँग्रेसीक. आमी केन्ना करूंक ना. हे पावटी करूंक ना. तो आमी एक इंडिव्हिज्युअल कॅप्टन विर्याटो आमचा एक्टिव्हिस्ट म्हणून सपोर्ट केला. काँग्रेसीक आमी केन्ना सपोर्ट करूंक ना. आणि ह्याच्या फुडें खंयच्या पार्टीक सपोर्ट करचे ना. पूण ह्या फुडें खंयच्या ना तुमी? ना, आमी खंयच्या पार्टीक सपोर्ट करचे ना. आमी इंडिव्हिज्युअलाक सपोर्ट करतले. जो खरो खंयच्याय पार्टीन असो, आमी इंडिव्हिज्युअल म्हणून ताका सपोर्ट करतले जो खरोच आमकां दिसता की हो तो गांव
ती कॉन्स्टिट्युन्सी वाचोवपाक शकता जाल्यार ताका आमी सपोर्ट करता आमी विचार करया न्हू फुडें मागीर फुडें पळया न्हू आहा न्हू ती साणी कॅप्टन विर्यातून आयज स्टेटमेंट दिला ताणें सांगलें की कॉन्ट्रोवर्सी आसा ती आतां खंय तरी एंड करूंक जाय म्हणून तुमी आतां आमी एंड करता न्ही बट सिन्स द प्रेस वॉज ऑलरेडी कॉट आमी ते बाय डिफॉल्ट घेवचे पडले कित्याक तेजो स्टेटमेंट एक्चुअली केम आफ्टर 7 days बट स्टील ते आमकां ते बारीक मोठे घेवन बसपाचें ना बिफोर द प्रेस स्टेटमेंट आयले इट इज ऑलरेडी फ्लडीड ऑल ओवर गोवा तो आमी बसून डिसायड केले आमचे जायते मुद्दे वयर काडपाचे आसलेले आयज जशें म्हणलेलें हांवें पिक्चर आमी बाकी आहे पण आता ते पिक्चर बाकी येवचे पयले डायरेक्टरान ते फिल्म रिलीज करपाचे बंद केले तुमच्याकडे स्क्रिप्ट आसा स्क्रिप्ट केन्नाय वयर काडटलो ही स्क्रिप्ट म्हजे कडेन ट्रम्प कार्ड आय हॅव केप्ट द ट्रम्प कार्ड विथ मी आनी हे ट्रम्प कार्ड जे टायमार काँग्रेस जावं आम आदमी जावं एक्टिविस्टांक विदाउट एविडन्स जरी तर मेलायन केले आम आदमीचे आसा इनडायरेक्टली धमकी तुमची घ्या धमकी तू धमकी म्हूण घे ना एडवायस म्हूण घे जेन्ना आमकां एलिगेशन घालता तेन्ना तुका कळना तुमी आमकां धमकी द्या म्हाका आनी म्हाज्या अंडर जायते एक्टिविस्ट दे रिस्पेक्ट मी हांवें कितें सांगले आयकतात 5 दीस पयले सगळ्यांक सांगले कोण व्हिडिओ काडचो ना कोणेच काडूंक ना तो एक रिस्पेक्ट आसा आनी म्हाज्या एक्टिविस्टांक जो सिन्सियर आसा तेजेर कोणेय एलिगेशन घातले जाल्यार आमी आझाद मैदान सगळे एक्टिविस्टांक उबे करतलो सो आता तुम्ही आता पळयता जावं भुतानी जावं जॉब स्कॅम हे जाता ते हे मेन हितून ऑपरेशनान अजून हेजेर घेवंक ना सो तुमकां हेजेर ते आता मेन ऑपरेशन तर इश्यू घेयना आनी तुमकां टार्गेट करता जाल्यार ओपोजिशन घेता मरे ओपोजिशन घेता मरे ओपोजिशन ते घेतात न्हू आमी ना ऑपोजिशन पार्टी घेयना म्हणटा तुमी पूण एक्टिविस्ट घेता आनी वयल्यान तुमकां ऑपोजिशन पार्टी ते पॉलिटिकल पार्टीची ओपोजिशन पार्टी आहा पळय तांकां विचारपाचें एंथोनी फ्रॉम वेअर दीस इश्यू स्टार्टेड पळय हांव तुमकां एक क्लियर करपाक सोदतां जॉब स्कॅम म्हणून जे आयज व्हडले फेमस केल्लेले आसा न्हू त्या जॉब स्कॅमाचेर 1 वर्स पयलीं एंटनी डिसिल्वाच उलयल्लो स्टार्टींग हांवें सुद्दां तेचेर व्हिडियोज काडलेले आतां जॉब स्कॅम तेंच्यांनी हे लेवलाचेर व्हरून सोडलेले आहा की आयज हे म्हाका दिसता प्रॉब्लम जॉब स्कॅमाचेर सॉल्व जातलो फुडली 3 वर्सां वयतली जे पद्दतीन ते दिसा दीस धरीत आहा कितें सो म्हाज्या हिसपान जाल्यार जॉब स्कॅम इज अ मेजर स्कॅम इन गोवा आनी रायट नाव म्हाज्या हिसपान जाल्यार एक्टिविस्टान न्हू एक्टिविस्ट डेली उलयतातूच हेचेर कितें ऑपोजिशन पार्टी आहा तेंच्यांनी रस्त्याचेर देवन आंदोलन करपाची गरज आसा जाल्यारूच हो जॉब स्कॅम सारको एक्सपोज जावपाक शकता आयज आमकां अशें दिसता कितें सांग आयज 40 जाण हँडींग ग्लावज आसा म्हणून ह्या जॉब स्कॅमाचेर आयज कसलें आंदोलन जायना आयज पळय आम आदमी पार्टी आसा टीएमसी आसा काँग्रेस आसा गोवा फॉरवर्ड आसा अशे कितलेशे मोगो आहा मोगो न्हू आमची ही शिवसेना आहा सगळे इलेक्शनांचे उबे रावतात ते पार्टीज कितें पूण आयज एकटो सुद्दां भायर सरून मोर्चा काडपाक सोदिना आयज जर आम आदमी पार्टी पळोवंक वचत जाल्यार 2 कॅन्डिडेट आहा ते 2 कॅन्डिडेटांचे जर 5 जर लोक येत जाल्यार केदो व्हडलो आवाज जातलो पूण हे पार्टी कित्याक भायर सराना आनी कित्याक हेचो निशेध करपाक सोदिना ते आमकां खबर ना आनी हे जॉब स्कॅमाचेर फेब्रुवारीच्या 7 तारखेर 6 तारखेर मोदी आयल्लो मडगांवां 7 तारखेर हांवें म्हाज्या तर्फेन थोडी इन्क्वायरी केलेली कलेक्टर ऑफिसार मडगांवां आनी तेन्ना हांवें सांगलेलें हे जॉब स्कॅम चालू आसा म्हणून कलेक्टर ऑफिसर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 7 तारखेर व्हिडिओन दाखयल्ले हांवें कशे कशे स्कॅम चालू आहा तेज्या फाटल्यान सप्टेंबरान विजय सरदेसायन घेतला आनी आतां ते व्हडलो डोंगर जाला सो आमी घेता आमचे कडेन जाता ते आमी घेता सगळे आमी सोदूंक जायना आख्ख्या गोंयान एकटो एंटनी डिसिल्वा भोंवचो ना एंथोनी फ्रॉम वेअर दीस इश्यू स्टार्टेड तुमच्यावर एक एलिगेशन जाता रिगार्डिंग दॅट सेरावली लँड कन्वर्जन तुम्ही तो इश्यू घेयना म्हणून तुम्ही कोण एक्टिविस्ट तो इश्यू घेयना म्हणून Actually, I didn't want to answer this question, but still, due respect to the press, कोट्यांनी जमीन जी कन्वर्ट जाल्या तेजेर पयलो निशेध मारपाची गरज आसा की 17 आसा भायले जे जमीन घेतात तेजेर पयली निशेध मारपाची गरज आसा की गोंयकार घेतात तेजेर जे व्हडले प्रोजेक्ट येता तेजेर निशेध मारपाची पयली गरज आसा की शेत आसा थंय लास्ट जे पळय म्हणटात सेरावले आमी घेवंक ना
तुम्ही येयात, तुम्ही कंप्लेन फायल करात, आमकां आपयात, सगळे येतात. तुमकां कंप्लेन करपाचें ना. फेसबुक एक्टिव्हिस्ट जातात, घरांनी बसतात, फक्त प्रश्न विचारतात. आम्ही सांगला वी आर नॉट एम्प्लॉयड. नाका घेवपाचे नेम्स करतात मागीर. म्हाका नाका, म्हजे कडेन जायना. ओ आय फील दॅट इश्यू नॉट दॅट इम्पॉर्टंट. आमकां तेज्यान व्हडले इश्यू पडलेले आसा. वी आर टॉकिंग DLF, वी आर टॉकिंग भुतानी. तितून येतात मिसडायरेक्ट करपाक. पण 4,000, 2,000, 17,000 आणि जे गोंयकारांनी घेतल्या, जे शर्मा वर्मान घेतल्या, थिंगा आमी झगडटा. तुम्ही हिंगा यो म्हणला. ती लोकल पळय धाकले ते तुम्ही घ्या. From where did issue started? So from where did issue started? All this back from this. जे दिसाक रेल्वेचो घोरा मोडटात म्हणली न्ही वेल्सांव, ते दीस कॅप्टन बाब थंय गेल्लो. वी रिस्पेक्ट कॅप्टन सर. आमकां रिस्पेक्ट आहा म्हणून दुखला सगळे, इवन शंकर बाब, एवरीबडी, ऑल रिस्पेक्ट हिम. बट आय टोल्ड बिफोर ऑल्सो, कॅप्टन बाबान पळय स्टेटमेंट केल्लो दॅट ही विल सेव द हाऊसेस. फॉर अ कॉमन मॅन हू रीड्स बिटवीन द लायन्स, ताका दिसलें म्हणजे आमी हाऊसेस प्रोटेक्ट करतात पूण डबल ट्रॅकिंग जावंक दितात. इट इज लायक हांवें पयलें सांगलां, बॉर्डरचेर वयता आणि मेजर जनरल म्हणटा आय विल नॉट अलाव एनी कॅज्युअलिटीज. दॅट मिन्स वॉर जावपाक दितलो. तो मिनींग जालो. तेजेर इमोशनली इज कनेक्टेड टू कोल. तेणें आउटबस्ट दिली. तो मुद्दो थंयच उरोवंक जाय आशिल्लो. तो कॅप्टन बाबाचें बिईंग आयदर कितें म्हणून तुका इमॅच्युअर्ड, किटी पार्टी स्टेटमेंट, टुटी फ्रुटी स्टेटमेंट म्हणटा तशें जालें. आनी इज नॉट अ सीझन्ड पॉलिटिशियन. इज अ स्टील एन एक्टिविस्ट आनी मोर ऑफ अ कॉमन मॅन. तो तेणें ते आउटबस्ट दिले. ही शिफ्टेड फ्रॉम डबल ट्रॅकिंग टू टेकिंग बॅग्स, डुईंग व्हिडियोज, रस्त्याचेर उडयो मारप, दिल्ली. सो तो ड्रिफ्ट जालो. तेन्ना तो मुद्दो चावण पडलो. आनी दॅट वी सेट नाव इनफ इज इनफ. कॅप्टनाचे दिसाक 4-4 व्हिडियो येवपाक लागले 2 दिसांनी. आमी मागीर थंड रावले मातशें आसुनी. बिकॉज फायनली गोंयचो इंट्रस्ट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. वी ऑल लव गोवा. आनी म्हणून आमी परत आयले. आनी आयज ते पिक्चर बाकी आहे पळय आहा, आमी ते पेंडींग दवरला. क्लोज करूंक ना, पेंडींग दवरला. तुम्ही काहीशे टायमार ऑपोजिशनाक अटॅक केला विथ रेफरन्स टू दे आर नॉट टेकिंग अप द इश्यूज लायक आप आनी काँग्रेस एन गोवा फॉरवर्ड. बट ते 33 जे आमदार आसा ते आमदाराचे स्पेसिफीक तेंचे BJPचो जे रुलींग आसा तेंकां केन्ना अटॅक जावना. जे रिसेंटली बिकॉज आर क्वेश्चनिंग वाय द ऑपोजिशन आर नॉट पुटिंग द फूट फॉरवर्ड. अरे 33 ऑफ देम. एक मिनिट. कोणाचेर अटॅक जावंक ना, बाबुशेचेर अटॅक जावंक ना, विश्वजिताचेर जावंक ना, चीफ मिनिस्टराचेर जावंक ना, कोणाचेर जावंक ना तो म्हाका सांगचो. सगळे इन्वॉल्व आहा. आनी चीफ मिनिस्टराक डायरेक्ट धरलेले आसा. राजा राणी हा पळय साखळे आहा म्हणून हे ओपनली सांगला मरे. आनी कायच्या हितून सुद्धा ओपन चॅलेंज मारला मरे. चीफ मिनिस्टरान सांगचे जे DGPन आयज स्टेटमेंट हे दिल्ले आसा पळय तो की खंयचो पॉलिटिशियन आमकां लिंक मेळना म्हणून. सो चीफ मिनिस्टराक सांगूंक सोदता तूं एकूच स्टेटमेंट दी की जरी तर रामा काणकोणकार खंयचो एक्टिविस्ट आपलो कार्यकर्ता आनी त्या हितून त्यांचो कॅन्डिडेट दिल्लो BJPन तर पैसे घेतला जाल्यार आपूण चीफ मिनिस्टर म्हणून रिजायन जाता म्हणून हाडून दाखयता. आनी मिडियाक सांगता अशें रामा काणकोणकरान आनी एक्टिविस्टांनी चॅलेंज मारला म्हणून सांग. जरी तर एक मनीस सुद्धा हाडून दाखयलो चीफ मिनिस्टराक तेज्या पार्टीच्या मनशांनी पैसे घेतला म्हणून जाल्यार तो रिजायन जावपाक रेडी आहा. हे प्रश्न चीफ मिनिस्टराक करा. कित्याक वी वील होल्ड फर्स्ट द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा बिकॉज ते सिलेक्शन कमिटी आहा पळय ती तेज्या अंडर येता. बाकीची गॉड मदर गॉड फादर सगळ्यांक खबर आसा. पूण एक गजाल आसा की सगळे इन्वॉल्व. बाबूश मोन्सेरातान सांगला मरे इंजिनियराच्या पोस्टाक पैसे घेता म्हणून आपल्याकडे प्रूफ आहा म्हणून सांगूंक ना. त्यांचो कॅबिनेट मिनिस्टर सांगता मरे. सगळे रवी नायकानूय सांगले. सगळे लोक सांगता मरे. आता कोण कोणाचे आहा ते सांगता ते एक्सपोज करिना. हळूहळू एक्सपोज जातले.
लक्षात घेयात आम्ही रायट फ्रॉम द बिगिनिंग सांगिल्ले तो जो सुसायड केला पळय तो भुरगो गव्हर्नमेंट सर्वंट आशिल्लो पळय थंयसर ओबीसी कमिशनान काय कितें आसलो थंयसर तो नांव कितें तेजें आसलें पुजा नायकाच्या टायमार तेजें इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय तो 4 दीस खंय आशिल्लो काय म्हणून आनी अकस्मात सुसायड केलो हेजेर लोकांक स्पश्टीकरण करा मरे नाजाल्यार प्रत्येक फावटी अशें जातलें आनी एक्सपोज जातले म्हजे कडेन कितल्योश्यो केसी आयिल्ल्यो आसात आनी एक गजाल हांव सांगूंक सोदतां चीफ मिनिस्टर तूं म्हणटा येवन कंप्लेनी रजिस्टर करात आनी तुमचो कॅबिनेट मिनिस्टर सांगतात की जो कोण कंप्लेनी करता तोवूय भागीदार मागीर ते लोक भायर कशे सरतले रे स्टेटमेंट असो आसपाक जाय जेणी जेणी पयशे घेतला तेका पहिली गजाल म्हणटा ती तुमी येवन कंप्लेनी करा तेजे सगळे कंप्लेनी घ्या आनी मागीर कोर्स ऑफ एक्शन फॉलो जावनी मरे थंयसर दुसरी गजाल आमकां ह्या चीफ मिनिस्टराचेर विश्वास ना ताका लागून आमी म्हणटा की हांगासर रिटायर्ड जजाची कमिटी बसोवपाक जाय रिटायर्ड हायकोर्ट जजाची कमिटी बसय आनी ताका रिपोर्ट करपाक लाय ताका हेल्प करपाक लाय जाल्यार आमचे एक्टिविस्ट आनी बाकीचे लोक आसा रेडी हेल्प करपाक ताका आनी मागीर ताच्या नंतर रिपोर्ट करून मागीर मुखार आमी प्लेस करूया आमी सगळ्यांकडे अटॅक केल्या 33 MLAs हांव आतां सांगता 33 MLAचे कॉन्स्टिट्युशन पैसे घेवन पैसे दिवन कामाक लायिल्ले आहा ऑल 33 तरी ऑल 40 आसतले पूण हे 33 बीजेपीचे हितून पयलीं सांगता कित्याक हे पावर आहा Any other questions? No. Huh?